वसंत कृष्णाजी नोंदकर असे सर कुठे मिळणार? असे सर जे होते त्यांनी पुढे येऊन काय केलं, मी सरांना म्हणलं की सर मला माझं इंग्लिश कच्चं पहिल्यापासून, मी मराठी शाळेत सगळं शिकलेलं, म्हणलं मला बिलबुक लिटरेचर बनवायचं. त्यांनी मला बिलबुक लिटरेचरला सगळं इंग्लिश लिहून दिलं. टेलिस्मेल हे नाव त्यांचं आहे, माझ्या सरांचं आहे. सेंटेड टेलिफोन सर्व्हिस हे मी त्यांना सुचवलं. कसं सुचवलं? त्यावेळेला थर्मॅक्स नावाच्या कंपनीने मी फोन पुसायचो. वांचन इंडियाचं, पूर्वीचे वांचन इंडिया, ते स्वतःच्या नावापुढे हिटेड पीपल असं लिहायचे. तर मी म्हणलं की मी हिटेड पीपल नाही, मी सेंटेड पीपल आहे. म्हणून टेलिस्मेलचं लेटरहेड त्याने बनवून दिलं. त्याने स्लोगन बनवून दिली, ए सर्व्हिस विथ टेलिस्मेल ट्रीट युअर फोन वेल. पूर्ण लिटरेचर बनवून दिलं. मग आम्ही एक लोगो बनवून घेतला एकाकडनं, लहान मुलगा असा फोनला लावतोय. आणि मग सरांना म्हणलं की सर आता माझा बिझनेस वाढतो आहे, मला आता भांडवल कमी पडतं आहे. म्हटलं किती पाहिजे? म्हटलं 500 रुपयाची गरज आहे. सर पटकन म्हणले मी तुला देऊ शकतो 500 रुपये. ते सर आमचे खूप श्रीमंत आहेत. नुरकर हे श्रीमंतच नाव, पण म्हणाले DS, सगळे मला DS म्हणतात, DS तुला मी नाही देणार 500 रुपये. चल तुला मी महाराष्ट्र बँकेतनं घेऊन देतो. नागनाथपरापासून महाराष्ट्र बँकेच्या नवी पेठ शाखेपर्यंत सर माझ्याबरोबर चालत आले. आता मी त्यावेळेला शाळकरी मुलगा, बुद्धू तर तेव्हाही होतं, आत्ताही आहे, बायको आहे म्हणून मी शहाणा राहतो. चालत चालत गेलो. आम्ही जवळजवळ 1-1.25 किलोमीटरचं अंतर असेल. आणि सायकल मी बरोबर घेतली, कारण की बँकेतलं काम झालं, मी सायकलला टांग मारेल म्हणून. अशा प्रकारे बँकेत सर माझ्यावर आले. सरांनी मला हे तुम्हाला नवी पेठ शाखेमध्ये आधी रेकॉर्ड आहे, तुम्हाला हे सगळं सापडेल. 1969 साली महाराष्ट्र बँकेने 500 रुपयाचं कर्ज मला पहिलं दिलं. 69 साली सर त्याला जामीन राहिले. आणि सरांनी सह्या करताना मला सांगितलं, DS हे 500 रुपये तुला देतो आहे, हे बघ हे 500 रुपये तुला वेळेत फेडायचे आहेत, बँकचं व्याज वेळेत द्यायचं आहे, आणि कॉलेजचं नाव, तुझं नाव आणि माझं पण नाव, कारण ते मला जामीन राहिलं आहे, हे आपल्याला टिकवायचं आहे. जर तू हे केलं तर एक दिवशी बँक तुला 5 लाख रुपये देईल. सरांचे शब्द एवढे खरे ठरले. आज 1969 ते 2016 पर्यंत एका बँकेच्या माझ्या कमीत कमी 22 बँका झाल्या. आणि त्याचं जे रेकॉर्ड आहे, ट्रॅक रेकॉर्ड आहे, या 22 बँकांनी गेले इतके वर्ष मिळून मला जवळजवळ 25 ते 30 हजार कोटी रुपयाचं कर्ज दिलं. सुरुवात 500 रुपयांनी झाली आणि मी ते व्याजासकट परत केलं. हे बँकेचे स्टेटमेंट रेकॉर्ड सगळं दाखवतंय. तर ही जी पायापेरणी आहे ना, ती या छोट्या छोट्या गोष्टीतून तो सरांचे वाक्य, अरे आपल्याला बँकेच्या व्याजासकट पैसे परत फेडायचे आणि तुझं माझं आणि कॉलेजचं नाव जपायचं आहे. नावाला किती महत्त्व द्यायचं, पैशापेक्षा कसं मोठं महत्त्वाचं द्यायचं, ते सरांनी मला शिकवलं. आणि तिथनं माझं टेलिफोनचा हा बिझनेसची लाईन सुरू झाली जोरात. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.